नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मागील व्हिडिओत आपण वृद्धांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना याचा अभ्यास केला। या व्हिडिओत आपण बेरोजगारीची कारणे, परिणाम व उपाययोजना याचा अभ्यास करणार आहोत। आता दुसरी जी महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे भेडसावणारी देशाला समस्या आहे, जिचं नाव आहे बेरोजगारी। आता बेरोजगारी या देशामध्ये कशी निर्माण झालेली आहे आकडेवारीनुसार जर लक्षात घ्यायचं असेल, बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेली आणि भेडसावणारी समस्या आहे। आता आकडेवारीचा जर विचार केला तर खाली आता मी जे सांगतो त्या आकडेवारी बघा कशी आहे। विभागाचं नाव घेतो, त्यानंतर उपलब्ध नोकऱ्या त्या विभागामध्ये किती आहेत आणि त्या विभागात नोकऱ्या मिळण्यासाठी किती अर्जदारांनी अर्ज केले। उदाहरण जर द्यायचं झालं तर क्रमांक 1 विभागामध्ये पशुपालन हा विभाग आहे। याच्यामध्ये उपलब्ध नोकऱ्या किती आहेत? 729 उपलब्ध नोकऱ्या आणि ती नोकरी मिळण्यासाठी किती अर्जदारांनी अर्ज केले तर 729 उपलब्ध नोकऱ्या मिळण्यासाठी 3.3 लाख लोकांनी अर्ज केले। अर्थ खात्यामध्ये नोकऱ्या आहेत 932 आणि अर्ज केले 1.7 लाख विद्यार्थी। महसूल विभागामध्ये 1802 नोकऱ्या आहेत आणि अर्ज केले 5.64 लाख लोकांनी। अशा प्रकारे एकूण नोकऱ्या ज्या आहेत 4414 उपलब्ध नोकऱ्या आहेत आणि अर्जदारांची संख्या आहे 64.66 लाख अशी ही बेकारी। आकडेवारीचा जर विचार केला तर स्पष्ट अशा प्रकारे दिसतंय की उपलब्ध नोकऱ्यापेक्षा अर्जदाराची संख्या ही कितीतरी पटीने अधिक आहे आणि अर्जदाराची निवड होणार नाही याचे काय होईल याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकता का? अशा प्रकारचा प्रश्न आहे। त्यातील काहींना नोकरी मिळेल, परंतु काही कदाचित त्यांच्या पात्रतेसाठी सुद्धा जुळणार नसतील तर ते बेकार राहतील, बेरोजगार राहतील। आणि म्हणून बेरोजगार म्हणजे काय, त्या बेरोजगारीचा अर्थ आपण या ठिकाणी जाणून घेऊ की जेव्हा बेरोजगारीची चर्चा होते ना तेव्हा मुख्यत्वे करून ज्यांना नोकरी किंवा व्यवसायाची संधी मिळालेलीच नाही अशा लोकांचा संदर्भ दिला जातो। त्यामध्ये फक्त 15 ते 59 वयोगटातील लोकांना विचारात घेतले जाते। बेरोजगार या संज्ञेच्या व्याख्या काही व्यक्तींनी सुद्धा केलेली आहे। तर बेरोजगार म्हणजे काय तर उदाहरण जर द्यायचं झालं तर ज्या व्यक्ती रोजगार शोधण्याच्या प्रयत्नात आहेत आणि सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत, परंतु अशा प्रकारच्या कोणत्याही संधीपासून ज्या व्यक्ती राहिलेल्या आहेत त्यांनाच आपण सरासरी बेरोजगार असं म्हणतो। तर ह्या ज्या काही व्यक्ती आहेत या व्यक्ती सर्वसाधारणपणे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस NSSO या संस्थेने केलेला जो काही सर्व्हे आहे त्यांनी सांगितलेला आहे की द पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे, ज्याला आपण PLFS असं पाहणीच्या अहवालानुसार ग्रामीण भारतातील बेरोजगारीचं जे काही प्रमाण आहे या संस्थेने जे काही बेरोजगारीचं प्रमाण काढलेलं आहे ग्रामीण भागातलं, तर हे बेरोजगारीचं प्रमाण आहे 5.3% बेरोजगार आहेत ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागाचं प्रमाण आहे बेरोजगाराचं 7.8%। आर्थिक वर्ष 2018 मध्ये संपूर्ण भारतात रोजगारीचं जे काही प्रमाण होतं रोजगारीचं ते 6.1% होतं। NSSOच्या अहवालानुसार ज्या व्यक्तीला एका आठवड्यात 14 तासाहून अधिक वेतन मिळून देणारे काम मिळत नाही अशा व्यक्तीला बेरोजगार संबोधलेलं आहे। आता ह्या बेरोजगाराची कारण काय? आता नंबर 1 अनेक कारण त्यातलं नंबर 1 आवश्यक कौशल्यांचा अभाव। उदाहरण द्यायचं असेल तर बऱ्याच वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की औद्योगिक किंवा संयुक्त व्यापारी क्षेत्रामध्ये जे काही उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यासाठी आवश्यक असलेली जी काही कौशल्य व्यक्तीमध्ये असायला पाहिजे ते ती कौशल्य त्यांच्याकडे नसतात आणि अर्जदारांनी प्राप्त केलेलं जे काही कौशल्य असतं त्याचा आणि प्रत्यक्ष कामाचा मेळ बसत नाही, कौशल्य अपुरं पडतं आणि म्हणून अशा व्यक्ती बेकार राहतात। त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी पात्रतेची आवश्यकता असलेल्या जागावर नोकरी करतात आणि तंत्रज्ञानानं जे काही वेगानं होत चाललेली जी काही प्रगती आहे त्यामुळे कामगाराचं कौशल्य जे ते अनावश्यक ठरलं जातं। उदाहरण जर द्यायचं झालं तर पूर्वी जे काही टंकलेखनाची जी परीक्षा होती ही सरकारी परीक्षा होती, ती टंकलेखनावर घेतली जायची। काळ बदलला आणि टंकलेखन म्हणजे टायपिंग मशीन ह्या जे काही शिक्षण होते हे कुठेतरी पाठीमागे पडले। आता याची जागा संगणकानं घेतलेली आहे आणि मग संगणकाद्वारे आता ह्या टायपिंगच्या परीक्षा घेतल्या जातात। जेणेकरून माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर ज्या काही परीक्षा घेतल्या MSCIT असेल MSACIT असेल, टंकलेखनाच्या ज्या काही परीक्षा आहेत टंकलेखन प्रक्रिया बंद झाली आणि कॅम्प्युटरवरच्या ज्या काही परीक्षा आहेत या परीक्षेला प्रारंभ झाला। यामध्ये फार मोठं चेंजेस किंवा फार मोठे बदल झालेले आहेत आणि म्हणून या टंकलेखनाचे यंत्र वापरून टंकलेखन करण्याची जी काही आता अलीकडच्या काळातलं जे काही कौशल्य आहे हे कौशल्य कुठेतरी कालबाह्य झालेलं आहे आणि
आता संगणकीय ज्ञान आवश्यक ठरलेलं आहे. ह्या अभाव. नंबर 2 आहे नोकऱ्या बदलणे. आता नोकऱ्या कशा बदलत जातात तर सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीची नोकरी काही कारणानं सुटल्या जाते किंवा त्याला सोडून देतो किंवा काहीतरी त्याच्यावर परिणाम होतात तर नोकरी बंद होते, तेव्हा अशी एखादी नोकरी सोडून दुसऱ्या व्यक्तीच्या शोधात असते, तेव्हा ती सुद्धा बेरोजगारच असते. जेव्हा मधल्या काळात ती बेरोजगार असते, एका नोकरीपासून दुसऱ्या नोकरी मिळेपर्यंत जो काळ असतो, ह्या काळात जी काही बेरोजगारी असते, उदाहरणार्थ पावसाळ्यात शेतीच्या कामात गुंतलेला शेतकरी कापणीनंतर रिकामा झालेला असतो, त्या काळात तो बेरोजगार असतो आणि अनेक शेतकऱ्याच्या तात्पुरत्या मजुरीच्या शोधावर शहराकडे जावं लागतं. अशा काळात खेड्यामधून शहराकडे येणाऱ्याचा ओघ वाढला जातो. त्याच्यानंतर बेरोजगारीचं तिसरं कारण जे आहे की अर्थव्यवस्थेत चढ उतार. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सातत्यानं चढ उतार होतात आणि बांधकाम असेल, गृहनिर्माण असेल, या क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात काय होतं तर उलाढालीचा काळ, त्यानंतर मंदीचा काळ असे चक्र परिचित नाही. मंदीच्या काळात कामगारांना हातात काम नसण्याची शक्यता मोठी असते, त्यामुळे यावेळेस अर्थव्यवस्था चढतीवर जाते आणि नोकऱ्याची उपलब्धता वाढते. अशा प्रकारे चढ उतारामुळे हे एक कारण त्या ठिकाणी असू शकतं. नंतर नंबर 4 हंगामानुसार बदलणारी स्थिती. काही उद्योग क्षेत्रामध्ये ठराविक काळात काम असतं, काही काळात काम नसतं आणि म्हणून हंगामानुसार काम, ज्यावेळेस काम असतं त्यावेळेस तो बेकार नसतो, पण हंगाम संपला आणि बगर हंगामामध्ये म्हणजे हंगाम चालू नसताना तो बेकार असतो, बेरोजगार असतो. ते एक कारण बेरोजगारीचं हंगामानुसार चालणारी स्थिती हे एक असू शकतं. त्याच्यानंतर 5वं कारण असं आहे की मागणी आणि पुरवठा यातील तफावत किंवा फरक. सातत्यानं मागणी आणि पुरवठा, मागणी वाढली त्या तुलनेत पुरवठा व्हायला पाहिजे. मागणी वाढली पुरवठा कमी पडला, वस्तूचे भाव वाढले जातात आणि अशा वेळी काय होतं बेरोजगारीचे प्रश्न निर्माण होत असतात. अनेक उद्योग धंद्यामध्ये काय होतं की नोकरी मिळण्यासाठी इच्छुक असणारे जे काही पात्र उमेदवार असतात, ही संख्या नोकरीसाठी उपलब्ध असणाऱ्या संख्येच्या मध्ये फार मोठी तफावत असते. अनेक सुशिक्षित बेरोजगारांना पांढरपेशा नोकरी मिळावी अशी इच्छा असते, ते साहजिकच इतर प्रकारची नोकरी करण्यास उत्सुक नसतात. अशा प्रकारे ह्या बेरोजगारीची कारण आहेत. बेरोजगारीचे आता यानंतर आपण परिणाम पाहू. तर बेरोजगारीच्या परिणामामध्ये क्रमांक 1चा परिणाम असा आहे की उपयोगात न आलेले मनुष्यबळ. जो व्यक्ती बेकार असतो तो उपयोगात येत नाही आणि म्हणून मनुष्यबळ वापरत असताना सुद्धा बेरोजगार व्यक्ती त्या ठिकाणी उपयोगात येत नाही. कुशल अकुशल अनुत्पादकक्षम व्यक्ती समाजात उपलब्ध असलेल्या मौल्यवान मनुष्यबळाचा हिस्सा या काळामध्ये असते. बेरोजगारात प्रौढ व्यक्ती समाज बहुसंख्येने असणे सामाजिकदृष्ट्या योग्य नव्हे, कारण त्या समाजाच्या अर्थव्यवस्थेत काही भर घालू शकत नाही आणि म्हणून बेरोजगारीच्या परिणामाचं उपयोगात न आलेले मनुष्यबळ हे एक त्याचा बेरोजगारीचा विपरीत परिणाम होतो. नंबर 2चा परिणाम असा आहे की शैक्षणिक संधीचा अपव्यय. आता बरेचसे तरुण जे आहेत शिकलेले असतात, परंतु प्रशिक्षित आणि शिक्षित असून सुद्धा बेरोजगार असणारे अनेक व्यक्ती समाजामध्ये आहेत. असेही असू शकते की त्यांना मिळालेले शिक्षण किंवा प्रशिक्षण नोकरी मिळवून देण्यास उपयोगी नसते. हे खरे आहे की अनेक शैक्षणिक अभ्यासक्रम औद्योगिक क्षेत्राच्या गरजा पाहता कालबाह्य झालेले जे काही भारत सरकार शिक्षण क्षेत्रासाठी जे काही करोडो रुपये खर्च करत आहे, तिथून शिकून बाहेर पडलेल्या तरुणांवर सुद्धा जे काही परिणाम होतो रोजगारक्षम झालेले नसतात असं दिसतं. म्हणून हा सुद्धा एक लोकसंख्येच्या माध्यमातून बेरोजगारीचा परिणाम होतो. त्यानंतर क्रमांक जे काही 3चा परिणाम आहे शैक्षणिक पात्रता सुसंगत नसते. ज्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण किंवा प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या क्षेत्रात नोकरी न मिळाल्यामुळे उच्च शिक्षणाची आवश्यकता नसलेल्या प्रशिक्षित क्षेत्रापेक्षा सुद्धा वेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या तरुणांची अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ विद्यावाचस्पती पदवी म्हणजे ज्याला आपण PhD म्हणतो, ही प्राप्त केली असताना सुद्धा अशा व्यक्तीला क्लर्क किंवा कारकून म्हणून नोकरी करावी लागते. हा सुद्धा एक बेरोजगारीच्या वाढीचा परिणाम या ठिकाणी आपल्याला समजण्यास मदत होईल. क्रमांक 4चा परिणाम आहे समाजाविरोधी कारवाया. मनुष्याच्या सहनशीलतेच्या काही मर्यादा असतात. संधीच्या अभावामुळे कधी कधी माणसाची सहनशक्ती संपुष्टात येऊ लागते आणि योग्य संधीच्या अभावामुळे लोक काय करतात कळत नकळत समाजविरोधी कारवायाकडे वळू लागतात. शालेय शिक्षण अपुरे सोडलेली किंवा सोडावे लागलेली मुले अर्थार्जनासाठी गुन्हेगारीकडे जगताकडे वळतात आणि समाजाविरोधी कारवाया ते सुरू करतात. त्याच्यानंतर 5वा परिणाम आहे मानसिक आरोग्यावर परिणाम. बेरोजगारीला कंटाळल्यामुळे अनेक व्यक्ती जे आहेत पराकोटीच्या वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये ते ग्रासलेले असतात आणि म्हणून वैफल्यामुळे आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो आणि म्हणून त्यातून बऱ्याचशा व्यक्ती ज्या आहेत बेरोजगार व्यक्ती एकटेपणाला सामोरे जातात किंवा
कधी कधी अशा व्यक्ती आत्महत्या सुद्धा करतात. म्हणून हा सुद्धा एक विपरीत परिणाम या बेरोजगारीचा होऊ शकतो. क्रमांक शेवटचा आणि 6वा, राष्ट्राच्या विकासावर प्रतिकूल परिणाम. राष्ट्राच्या विकासाचा जर विचार केला तर वाढत्या बेरोजगारीचा दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतो याचा विचार तुम्ही कधी केला असेल किंवा नसेल. समाजाचं जे भविष्य घडविण्यात तरुण पिढीचा महत्वाचा वाटा असतो. अनेक तरुण मंडळी बेरोजगारमुळे त्रस्त असतात. ही गोष्ट राष्ट्राच्या विकासासाठी प्रतिकूल परिणाम करणारी असते आणि म्हणून हा सुद्धा एक महत्वपूर्ण परिणाम आहे. आता याच्यानंतर एक शेवटचा टप्पा आहे या व्हिडिओ मधला, बेरोजगारीवर उपाय. काय उपाय? शिक्षण पद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे, हा पहिला उपाय. शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये आणि शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आता खऱ्या अर्थानं निर्माण झाली. ही जबाबदारी ज्याच्या त्याच्या खांद्यावर आहे. अशा तज्ञांनी अनेक खुल्या दृष्टीनं प्रश्नाकडे पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी आवड, गरज याप्रमाणे अधिक पर्याय उपलब्ध करून द्यायला हवे. विद्यार्थी केंद्रित असायला हवे. शैक्षणिक कार्यक्रम आखताना जर समाजाच्या गरजा, स्थानिक गरजा, उद्योग क्षेत्र याच्या गरजा विचारात घेतल्या तर बदलत्या काळात समर्थपणे या तरुणांना सामोरं जाऊ शकणारं मनुष्यबळ जे आहे देशासाठी विकसित होईल. ही एक उपाययोजना आहे. दुसरी उपाययोजना आहे कौशल्य विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे. आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी जे काही शिकतो तो ज्ञानामुख असते. ते शिक्षण ज्ञानाच्या पद्धतीमधलं जे काही स्थान आहे अत्यंत मोलाचं आहे. व्यवसायाभिमुख कौशल्याच्या प्रशिक्षणाची गरज अत्यंत निकडीची आहे. त्यामुळे उत्तम रोजगारांच्या संधीचा लाभ घेणे, रोजगार निर्माण करणे किंवा उद्योजक म्हणून इतरांसाठी रोजगार नवीन संधी उपलब्ध करून देणे या कौशल्याभिमुख अभ्यासामुळे शक्य होतील. तर अशा प्रकारे कौशल्याभिमुख अभ्यासक्रमाचा विकास राष्ट्रामध्ये, देशामध्ये करत राहणे ही त्याच्यावरची उपाययोजना आहे. त्याच्यानंतर नंबर 3 ची उपाययोजना जी आहे की व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम, की जेणेकरून शिक्षण पद्धतीमध्ये काय झालेलं आहे की व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आणि हे व्यवसायाभिमुख जे काही अभ्यासक्रम आहे तर या व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमामुळेच काय होईल तर बेरोजगारीवरचा जो काय उपाययोजना आहे ती उपाययोजना करणं शक्य होईल. चौथी उपाययोजना आहे की औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांचा सहयोग. औद्योगिक ज्या संस्था आहेत, शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांच्या सहयोगातून काही शैक्षणिक कार्यक्रम हाती घेतले याच्यावर चर्चा होत आहे सध्या अलीकडच्या काळात. आणि काही संस्थांमधून असे कार्यक्रम हाती घेतले आहेत त्यामुळे विज्ञान असेल, अभियांत्रिकी क्षेत्र असेल, औषध निर्मितीचे क्षेत्र असतील, वैद्यकीय तंत्रज्ञान असेल, प्रसार माध्यमे असतील, फॅशन असतील, डिझायनिंग असतील आणि व्यवस्थापन यासारख्या क्षेत्राचा समावेश सुद्धा केला गेलेला आहे. आणि या शेवटची उपाययोजना जी आहे बेरोजगारीवरती ती 5वी की जेणेकरून या योजनेचं उपाययोजनेचं नाव आहे उद्योजकता आणि स्वयंरोजगार निर्मिती. आता भारत सरकार तरुणांना ज्या काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र उद्योग सुरू करण्यासाठी उत्तेजन देत आहे. ज्या उद्योग सुरू करण्यासाठी उत्तेजन देत आहेत त्या तरुणांची आव्हानांना तोंड देण्याची जी क्षमता आहे किंवा धोके पत्करण्याची जी तयारी असते त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि हा स्वयंरोजगार हा सुद्धा बेरोजगारीवरला एक बेरोजगारीवरला एक उपाय. तर विद्यार्थी मित्र, आजच्या या आपण व्हिडिओमध्ये भारतीय सामाजिक समस्या, त्याचा व्याख्या जाणून घेतल्या, वृद्धांच्या समस्या, त्याच्यावर उपाययोजना, बेरोजगारांच्या समस्या आणि त्याच्यावरच्या उपाययोजना या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.